सूर्यग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार। मंडळी, अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर नेर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, चला तर मग ऐकूयात आजची कथा कॉपी। एरवी विद्यार्थ्यांच्या गलक्याने कायम गजबजणाऱ्या कॉरिडॉरमध्ये नीरव शांतता आहे। लांब लचक कॉरिडॉरमधून चालत जाताना साहजिकच प्रत्येक वर्गात डोकावून पाहण्याचे औत्सुक्य प्रत्येकालाच असते। सर्व वर्गांमध्ये मुले शांतपणे पेपर लिहित बसली आहेत। परीक्षा चालू आहे। कॉरिडॉरच्या कोपऱ्यातील वर्गाच्या दाराबाहेर एक विद्यार्थी रडवेला चेहरा करून उभा आहे। शेजारच्या विद्यार्थ्याची कॉपी करताना तो पकडला गेल्याने शिक्षकांनी त्याचा पेपर जप्त केलाय आणि तो शिक्षकांची मनधरणी करून पेपर परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्या या कृतीचे समर्थन कदापि करता येणार नाही, पण मुळात प्रश्न असा आहे की या कृतीसाठी तो एकटाच जबाबदार आहे का? इतरांप्रमाणे वागण्याची कृती त्याला शिकवली तरी कोणी? बालपणी विकसित होत असलेल्या अंगभूत क्षमता आणि प्रतिभेच्या व्यापक संभावनांचा चुराडा करून त्याची शेजारच्या मुलाशी किंवा इतर तथाकथित हुशार मुलांशी तुलना सर्वप्रथम कोणी केली बरं? त्याचे स्वत्व त्याला विसरायला लावून इतरांच्या सवयींचे, वागण्या बोलण्याचे अनुकरण करण्यास त्याला कोणी भाग पाडले? खरं तर सगळेजण कॉपीच करतात। जी मुलं इकडे तिकडे न डोकावता पेपर लिहित आहेत ती देखील वेगळं काहीच करत नाही आहेत। त्यांनी काही तास आधी जे पुस्तकांच्या पानांमध्ये वाचले ते लक्षात ठेवून पेपरमध्ये ते फक्त उतरवून काढत आहेत। त्यांना प्रश्न समजले आहेत किंवा उत्तरे माहीत आहेत असं मुळीच नाही। त्यांना जे सांगितलं गेलंय तेवढं त्यांनी काही काळासाठी लक्षात ठेवलं आहे। काही महिन्यानंतर ते पूर्ण विसरून जाणार आहेत। ते देखील अनुकरणच आहे, कॉपी आहे। फक्त कॉपी डोक्यात दडवली आहे आणि आठवून आठवून पेपरमध्ये उतरून काढली जात आहे। तिथे आकलनाचा कुठे लवलेशही नाही। त्यांना फक्त परीक्षेसाठी तयार केलं जात आहे। परीक्षा संपली की तो विषयही संपला। शाळेत असताना पैकीच्या पैकी मार्क मिळवलेल्यांची अचानक एखादी परीक्षा घेऊन बघा, निम्म्याहून अधिक नापास होतील, कारण त्यांनी जो केला तो अभ्यास नव्हताच मुळी, फक्त परीक्षेची तयारी होती। अनुकरण तरी वाईट कुठे आहे? सगळेच करतायत। शेजाऱ्यांची कॉपी केली जाते। शेजाऱ्यांकडे फ्रीज आला की आपल्याकडेही आला पाहिजे। सगळेजण इकडे तिकडे डोकावून त्याप्रमाणे वागण्यात धन्यता मानत आहेत। मोठे संशोधक, साहित्यिक, संगीतकार, गायक, अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार हे इतरांची कॉपी करत नाहीयेत का? आपल्या अभिव्यक्तीवर कुणाचा तरी प्रभाव असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे। ते अटळ आहे। आपण ज्याला व्यासंग म्हणतो ते वेगळं काही नसून मेंदूत दडवून ठेवलेल्या कॉपीच्या चिठोऱ्या आहेत। माहितीचं संकलन आणि प्रसंगानुसार कृतीचे अवधान यातल्या फरकाचा विसर पडल्यामुळे उच्च शिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे। तसं पाहिलं तर जगात ओरिजिनल असं काहीच नाही आहे। इतरांच्या मार्गाचे अनुकरण करण्यात काहीच गैर नाही। किंबहुना सुरुवातीला ते करावंच लागतं, पण फक्त सरावासाठी। चालण्याचा सराव झाला की प्रत्येकाला स्वतःचा स्वतंत्र मार्ग शोधावाच लागतो, तरच इच्छित स्थळी पोचता येतं। मुलांना तयार प्रश्न आणि तयार उत्तरं देणं योग्य आहे का? उलट त्यांच्यातली अंगभूत जिज्ञासा जागृत करायची आहे। त्या जिज्ञासेतून जे प्रश्न निर्माण होतील ते त्यांचे स्वतःचे असतील आणि त्यांची उत्तरं ते शोधल्याशिवाय राहणार नाहीत। आपली शिक्षण व्यवस्था प्रश्न मुलांना विचारत आहे आणि त्यांच्याकडून उत्तरे मागवत आहे। खरं तर उलटं व्हायला हवंय, नाही का? प्रश्न शिष्याकडून यायला हवेत आणि गुरूंनी त्याची उत्तरं शोधण्यास त्यांना मदत करावी, इतकंच। कॉरिडॉरच्या कोपऱ्यातल्या वर्गाजवळ जाऊन पोचलोय। आता शिक्षकांनी त्या मुलाचा पेपर त्याला परत दिलाय आणि इकडे तिकडे न बघता पेपर लिहिण्यास बजावले आहे। पण उत्तरपत्रिकेत काय लिहायचं हे सुचत नसल्यामुळे तो मुलगा बऱ्याच वेळापासून नुसता बसूनच आहे। आणि ते पहा, शिक्षकांची नजर फिरताच
त्या मुलानं पुन्हा शेजाराच्या पेपरमध्ये डोकावून आपला पेपर लिहायला सुरुवात केली आहे. मंडळी, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही तुमचे मित्रमंडळी, आप्तस्वकीय, नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे. आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.